बीडच्या माजलगावमध्ये पुन्हा एकदा गुंडगिरीचा थरार पाहायला मिळालेला आहे। माजलगावामध्ये ढाबा मालकासह मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये ढाबा मालकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेलं, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। ढाब्यावर जेवण केलं आणि त्या जेवणाचं बिल देण्यावरून वाद झाला होता। बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, ही मारहाण करणारी नेमके कोण होते समजू शकलेलं आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेमका काय वाद झाला होता ज्याच्यामुळे इतकं टोकाला हे सगळं प्रकरण गेलं? नक्कीच आपण जर पाहिलं तर माजलगाव मधील ही घटना आहे। माजलगावपासून जवळच ढाबा आहे गायकवाड कुटुंबाचा आणि महादेव गायकवाड आणि त्यांचा मुलगा आशुतोष गायकवाड हा ढाबा चालवतात। त्या ठिकाणी रात्री काही लोक जेवायला आले होते आणि जेवणाच्या बिलाच्या कारणावरून ढाबा मालक आणि त्या ग्राहकामध्ये वाद झाला। यामध्ये गायकवाड पिता पुत्राला जबर मारहाण करण्यात आली होती। यामध्ये महादेव गायकवाड यांच्या डोक्यात त्या ठिकाणचेच एक लाकूड घालण्यात आले आणि मग त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महादेव गायकवाड यांना संभाजीनगरला उपचारासाठी हलवण्यात आलं होतं। उपचार सुरू असताना आता त्यांचा मृत्यू झालाय, तर मुलगा गंभीर जखमी आहे। आपण जर पाहिलं तर माजलगावमध्ये 2 दिवसापूर्वी भाजपा विस्तारक बाबासाहेब आगे यांचा निर्गुण खून करण्यात आला होता। त्यानंतर आता या ढाबा मालकाचा देखील खून झाल्यानं माजलगावसह बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।